जिल्ह्यातील 57 जागांसाठी होणाऱ्या पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीचा आजचा शेवटचा दिवस आहे। या शेवटच्या दिवशी महिलांची मैदानी चाचणी प्रक्रिया शांततेत पार पडली आहे। धुळे शहरातील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर झालेल्या या मैदानी चाचणीच्या शेवटच्या दिवशी जवळपास 400 महिला उमेदवारांनी ही मैदानी चाचणी दिली आहे। या मैदानी चाचणीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी नागिंद मोरे यांनी। आपण तो पाहूयात। 19 जून पासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यासह धुळे जिल्ह्यामध्ये देखील पोलीस भरतीची प्रक्रिया पार पडत आहे। एकूण 57 जागांसाठी 2475 अर्ज या ठिकाणी दाखल झाले होते आणि आज आपण पाहू शकतो आज ही भरती प्रक्रियेचा जो काय आहे तो शेवटचा दिवस आहे आणि या शेवटच्या दिवशी महिला उमेदवारांची या ठिकाणी मैदानी चाचणी पार पडत आहे। या ठिकाणी सुरक्षेचा बंदोबस्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे। तसेच या ठिकाणी महिला पोलीस कर्मचारी असेल, अधिकारी असेल यांची जास्तीत जास्त नियुक्ती आज या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आज जर बघितलं आपण सकाळपासूनच या ठिकाणी ढगाळ वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं होतं आणि कुठेतरी पाऊस पडेल अशी आशा व्यक्त करण्यात येत होती, मात्र कुठेतरी पाऊस या ठिकाणी आलेला नसल्याचे चित्र आपल्याला बघायला मिळत आहे। त्याचमुळे या ठिकाणी एकूण 574 महिला उमेदवार या भरती प्रक्रियेच्या रिंगणात असल्याचे आपल्याला बघायला मिळत आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे। तसेच येणाऱ्या प्रत्येक उमेदवाराची या ठिकाणी बायोमेट्रिक पद्धतीने या ठिकाणी हजेरी घेण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत देवडे यांनी या ठिकाणी दिली आहे। एनडीटीव्ही मराठीसाठी नागिंद मोरे, धुळे।